जनहक्क न्यूज नेटवर्क, जनतेचा आवाज, हक्कासाठी लढा. नमस्कार. जनहक्क न्यूज नेटवर्कमध्ये आपले मनःपूर्वक स्वागत आहे. पुसद नगरपरिषदेत नेमकं काय सुरू आहे? माहितीचा अधिकार कायदा अधिकाऱ्यांच्या दारात येऊन थांबतोय का, की जाणीवपूर्वक कायद्यालाच केराची टोपली दाखवली जात आहे? बायो मायनिंग आणि सॉलिड वेस्ट प्रकल्पाच्या निविदांबाबत माहिती मागण्यासाठी दिनांक 12 जुलै 2026 रोजी माहितीचा अधिकार अधिनियम 2005 अंतर्गत ऑनलाईन अर्ज दाखल करण्यात आला. त्यानंतर नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांनी कलम 6(3) नुसार हा अर्ज 16 जुलै 2026 रोजी नगरपरिषद पुसदकडे वर्ग केला. म्हणजे माहिती देण्याची कायदेशीर जबाबदारी थेट नगरपरिषदेकडे आली. मात्र कलम 7(1) नुसार 30 दिवसांच्या आत माहिती देणे बंधनकारक असतानाही आजपर्यंत ना माहिती, ना नकार, ना मुद्दवाढ, ना कोणतेही लेखी उत्तर. इतकंच नाही, रिमाइंडर देऊनही प्रशासन गप्प. मग आता जनतेचा थेट प्रश्न, कायद्याचं पालन फक्त नागरिकांनीच करायचं का? माहिती देण्यास एवढा विलंब का? निविदांमध्ये नेमकं असं काय आहे जे नागरिकांपासून लपवलं जात आहे? माहितीचा अधिकार अधिनियम 2005चं उघड उल्लंघन करणाऱ्या संबंधित जनमाहिती अधिकाऱ्यावर कलम 20 अंतर्गत दंडात्मक कारवाई होणार का? आता या प्रकरणात कलम 19(1) अंतर्गत प्रथम अपील दाखल करण्यात येणार असून आवश्यक असल्यास राज्य माहिती आयोगापर्यंत ही लढाई नेली जाईल. कारण हा लढा फक्त एका अर्जाचा नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या माहितीच्या अधिकाराचा आहे. अशाच सत्य, निर्भीड आणि पुराव्यावर आधारित बातम्यांसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.